हाय, गुड आफ्टरनून। दुपारचं जेवण म्हणजे घरचा सुगंध आणि या सगळ्याची सुरुवात होते या पिठापासून। हाताला लागलेला हा थोडासा कणकेचा स्पर्श त्यातूनच तयार होतो घरगुती जेवणाचा प्रेमाचा स्वाद। थोडा जोर, थोडं प्रेम, असंच ना तयार होतं घरचं खरं स्वादिष्ट अन्न। थोडं थोडं करून तयार होतात हे छोटे, पण यात दडलं असतं प्रत्येक दिवसाचं समाधान। आता सुरू होते खऱ्या मेहनतीच्या कामात, पण या थापांमधून उमटतो घरचा प्रेम आणि भाकरीचा स्वाद। ही परात, हे पीठ आणि हे सगळं काही साधं असतं, पण इथंच तर दडलं असतं घराचं खरं सौख्य। प्रत्येक थापेमध्ये असते एक ताल, प्रेमाचं, थोडं कष्टाचं, थोडं समाधानाचं। भाकरी थापताना मनही थोडं शांत होतं आणि घराचा सुगंध पहिल्या थापेपासूनच हवेत पसरतो। तव्यावर पडते ती पहिली भाकरी आणि त्या आवाजात असतो घराचा एक वेगळाच। वरचं पाणी म्हणजे फक्त ओल नाही, असते मायेची थर, जिच्याशिवाय स्वाद अपूर्ण वाटतो। प्रत्येक घरात हा क्षण सारखाच दिसतो, पण त्यातला गंध मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो। एक भाकरी तव्यावर फुगते आणि दुसरीची तयारी सुरू होते। असंच तर चालतं प्रत्येक घराचं रिदम। थकवा नाही, तक्रार नाही, फक्त रोजच्या सवयीसारखं प्रेमानं चालणारं काम। छोट्या क्षणांमध्येच तर घराचा अर्थ दडलाय। आता आली ती क्षणभराची जिची वाट बघत। पहिल्या थापेपासून भाकरी फुगते आणि मन या वाफेत असतो मेहनतीचा गंध। त्या फुगलेल्या भाकरीत दिसतो घरचा अभिमान। ही फक्त भाकरी नाही, ही दररोजच्या प्रेमाची गोष्ट आहे। दुसरी भाकरी ही आता तयार हळूहळू फुगत जाते आणि त्या वाफेत मिसळ घरचा सुगंध। प्रत्येक शेक, प्रत्येक प्रेमानं, सवयीनं, मनापासून फुगते तेव्हा हे फक्त पीठ नाही, मेहनत, आपलं मनही। आणि अशा एका क्षणासाठीच ना सगळी धावपळ वर्थवाईल वाटते। स्वयंपाक करतानाच मध्येच आलं पार्सल। थोडी भाजी मागवली होती इन्स्टामार्ट, मिक्स कडधान्य, मशरूम, कोबी, शिमला मिरची आणि पनीर। इन्स्टामार्टची तर गोष्टच वेगळी आहे, पॅकिंग एकदम नीटनेट आणि सगळं काही फ्रेश। थोडी मेहनत कमी झाली आणि आनंद मात्र दुप्पट। आणि फायनल शेवटी दुपारचं जेवण तयार झालं। युवीच्या पप्पांसाठी कडधान्याची भाजी, माझ्यासाठी खास मशरूम, कारण त्यांना मशरूम अजिबात आवडत नाही। पण असंच ना असतं प्रत्येक घरात, सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, जेवण मात्र सगळ्यांना एकत्र आणतं। तर आपला आजचा व्लॉग इथेच थांबूया, नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।